हॅलो, मी नम्रता आणि या चॅनलवर आपण फार्मसी शिकणाऱ्यांसाठी सगळं काही सोप्या आणि मराठी भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही डी फार्म किंवा बी फार्म करत असाल तर आज मी सांगणार आहे 5 अशा गोष्टी ज्या तुमचा अभ्यास सोपा आणि परिणामकारक करतील. तर पाहूया. टिप 1. मेडिसिनची नावे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरा. उदाहरणार्थ AC इनहिबिटर सगळी नावे प्रिलने संपतात. रॅमिप्रिल एक्सेट्रा. सेकंड एक्झाम्पल आपलं आहे H1 अँटागोनिस्ट सगळी नावे INE संपतात. एक्झाम्पल आहे डायफेनहायड्रामाइन. देन टेट्रासायक्लिक अँटीबायोटिक सगळी नावे सायक्लिनने संपतात. डॉक्झीसायक्लिन एक्सेट्रा. टिप 2 आपली अशी असणारे रोज एक मेकॅनिझम समजून घ्यायचं आणि त्याचे छोटे नोट्स लिहायचे. जसं की फर्स्ट एक्झाम्पल आपलं आहे आयबुप्रोफेन. ते काय करतं? पेन किलर अँड अँटी इन्फ्लॅमेटरी. त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लक्षात ठेवायचं. आयबुप्रोफेन हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे. हे कॉक्स एन्झाईमला इनहिबिट करतं. त्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे दुखणं, सूज, ताप कमी होते. सेकंड एक्झाम्पल आपलं आहे ओमिप्राझोल. ॲसिड कमी करणारं औषध आहे ते. त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? तर ओमिप्राझोल हे प्रोटॉन पंप इनहिबिटर आहे. ते H+K+ एटीपेस एन्झाईमला ब्लॉक करतं, जे गॅस्ट्रिक पॅरेटल सेल्समध्ये असतं. त्यामुळे पोटातील आम्ल ॲसिड कमी होतं. टिप 3 काय आहे आपली? क्लासिफिकेशन डायग्राममध्ये लिहायचं, ते लक्षात राहतं. फार्मसी शिकताना ड्रग क्लासिफिकेशन ही खूप मोठी आणि कन्फ्युजिंग वाटणारी गोष्ट असते. पण जर क्लासिफिकेशन तुम्ही नोट्स न वापरता 4 मुख्य कॅटेगरीजमध्ये डिवाईड केली तर ते लक्षात ठेवणं खूप सोपं होतं. फर्स्ट आपलं थेरॅपिटिक यूज कशासाठी वापरतात? तर उदाहरणार्थ जसं की पेन, ॲनॅल्जेसिक आहे, पॅरासिटामॉल असं. सेकंड आहे फार्मोकोलॉजिकल ॲक्शन. शरीरावर काय परिणाम होतो त्याचा? उदाहरणार्थ CNS डिप्रेशन, डायझेपाम. ओरिजिन कुठून मिळतं ते? उदाहरणार्थ नॅचरल, मॉर्फिन. फॉर एक्झाम्पल केमिकल स्ट्रक्चर, काही स्पेसिफिक ग्रुप्स. उदाहरणार्थ बेटा लॅक्टम, पेनिसिलिन. अशा प्रकारे स्मार्ट प्रकारे वर्क केलं तर तुम्हाला ते केवळ एक्झामसाठी नव्हे तर ॲक्च्युअल प्रॅक्टिससाठी देखील उपयोगी ठरतं. टिप 4. व्हिज्युअल लर्निंग वापरा. जेव्हा केमिस्ट्री, फार्माकोडिंग किंवा ड्रग क्लासिफिकेशन समजत नाही तेव्हा टेक्स्टबुक वाचत बसण्यापेक्षा व्हिज्युअल लर्निंग ट्राय करा. जसं की यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्समध्ये अशी खूप स्टडी कंटेंट असतात ज्या 30 ते 60 सेकंदात कन्सेप्ट क्लिअर करतात. तसेच इमेज, डायग्रॅम, फ्लोचार्ट किंवा ॲनिमेटेड व्हिडिओ यांचा उपयोग केल्यास तुम्हाला लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. उदाहरणार्थ ड्रग मेकॅनिझम ॲनिमेटेड व्हिडिओ आहेत, क्लासिफिकेशन चार्ट विथ आयकॉन्स, मेटाबॉलिझम प्रोसेस एक्सप्लेन करणारे 1 मिनिट शॉर्ट्स आहेत. व्हिज्युअल लर्निंगचे खाली काही एक्झाम्पल दिले आहेत, त्याच्यावरनं तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. तसेच आता आपली शेवटची टिप 5. ग्रुप स्टडी किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग वापरून रिव्हिजन करा. आपण किती अभ्यास केला, कधी कधी आपल्याला ब्लँक होतं एक्झामच्या वेळेस, तर त्याच्यासाठी सोपी पद्धत लक्षात राहण्यासाठी खूप महत्त्वाची आहे ही. एक्झाम जवळ आली की वाचन झालं तरी लक्षात राहत नाही. मग करा एक स्मार्ट टिप. काय करायचं? व्हॉईस रेकॉर्डिंग करायचे. जेवढं वाचता तेवढं मोबाईलमध्ये स्वतःच बोलून रेकॉर्ड करा. नंतर चालताना, झोपताना किंवा बसने प्रवास करताना ते ऐका. किंवा ग्रुप स्टडी करा. ग्रुप स्टडीने आपले खूप काही कन्सेप्ट क्लिअर होतात. किंवा एकाच टॉपिकवर एकमेकांना एक्सप्लेन करा. कुणीतरी शंका विचारली की तुमचा कन्सेप्ट अजून क्लिअर होतो. तसेच आपण खाली एक्झाम्पल दिले आहेत व्हॉईस रेकॉर्डिंगचा वापर कसा करायचा आणि ग्रुप स्टडीचा पण वापर कसा करायचा ह्याचे पण एक्झाम्पल दिले आहे. त्याच्याने तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हे व्हिडिओ उपयोगी वाटले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.